मराठा आरक्षण चर्चेवरून सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये खडाजंगी सुरू झाली। मनोज जरांगेंनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांची भेट घेऊ असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं होतं। त्याला मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आधी रात्री 12 वाजता चर्चेला निघाले होते, आता काय झालं असा थेट सवालच जरांगे यांनी विचारला। सोबतच आमची कायमच चर्चेची तयारी असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलं। शेवटी जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना। शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे, मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडतायत। निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांची भूमिका आम्ही समजून घेऊ। आमचा नंबर आहे त्यांचा, फोन आलेला। फोन काय आला गेलता असं उलट नाही बोलायचं कवा। चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार आहे। तुम्ही यावं का म्हणून रातची 12ला निघाली होती, रातची 12ला निघाली होती। मी झोपलो होतो तेव्हा। सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत झोपला बाबा, दिवसभर बेजार आहे। ठीक आहे म्हणे, मग सकाळी येतो, काही अडचण नाही, पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच। मग ते जमतं का मग? असं कसं खोटं बोलायचं? चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणले ना। आता त्यांचं काय झालं आम्हाला काय? हे वस्तुस्थिती तशी नाही आहे खरं म्हणजे। दुसऱ्या दिवशी ते या त्यांचा मोर्चाला निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी। मी तयार आहे, चर्चेला येतो। परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे। अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे। तर परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये, मग मी तो काही परत विषय घेतला नाही।